उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, आलेले सर्व समर्थ सेवेकरी, महाराष्ट्र राज्याच्या आणि देशाच्या सीमारेषा ओलांडून आपण स्वामी चरणावर नतमस्तक होण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण उपस्थित झालात। श्रावण महिन्याचा उद्या अंतिम दिवस आहे आणि गेले महिनाभर राज्यात, देशात, जगामध्ये शिवपिंडीसह देशात असणारी जी 12 ज्योतिर्लिंग आहे, तुम्हा सर्वांना ठाऊक आहे कुठे कोणती आहेत। या सर्व ज्योतिर्लिंगांवर केदारनाथापासून तर रामेश्वरापर्यंत या महिन्याभरात त्या ठिकाणी सेवेकऱ्यांनी जाऊन रुद्र अभिषेक केलेला आहे, महिम्नाचं वाचन केलेलं आहे, रुद्राचं वाचन केलेलं आहे आणि त्याचा सांगता समारोह उद्या सायंकाळी आरतीपूर्वी राज्यात, देशात एकाच वेळी, जसं आरती एकाच वेळी जगात, देशात होते त्याचप्रमाणे दरबारचे 12 उत्सव त्याप्रमाणे होतात। म्हणून आपण भाग्यवंत, पुण्यवंत आहात। या सेवेत सेवा करण्याची आपणाला संधी मिळालेली आहे आणि परवापासून भाद्रपद महिना गणपतीचा सुरू होतो आणि या भाद्रपद महिन्यामध्ये भागवत वाचणं हे अति पुण्याचं काम समजलं जातं, कारण तो गणपतीनं भागवत लिहिलेला आहे, व्यासांनी सांगितलेलं आहे आणि गणपतीनं लिखाण केलेलं आहे। म्हणून या काळामध्ये आपण जसं मगाशी सांगितलं 12 लक्ष जप गुरुजींनी लिहा, त्याआधी आपण या चातुर्मासामध्ये श्रावण महिन्यात शंकराची सेवा सांगितलेली होती। भाद्रपद महिन्यात गणपतीसह महालयात पितरांची सेवा करून पहिल्या पंधरवाड्यात श्रीमद भागवत याचं वैयक्तिक सामुदायिक पारायण आपणाला करण्याला संधी मिळालेली आहे। भाद्रपद महिना संपत नाही तर अश्विन महिना हा भगवतीचा आहे, कुलस्वामिनीचा आहे। देशामध्ये बऱ्याच लोकांना अजून देवी खंडोबा गोत्र माहीत नाही, त्यांना त्या निमित्तानं सांगण्याला आपणाला एक नामी संधी मिळालेली आहे की सांगितल्यामुळं त्याच्या ज्या समस्या आणलेल्या आहेत, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, नोकरीचा प्रश्न आहे, विवाहाचा प्रश्न आहे, अपत्याचा प्रश्न आहे, आजारपणाचे प्रश्न आहेत, शेती, उद्योग, व्यवसाय, व्यापाराचे प्रश्न आहेत। हे सारे प्रश्न मार्गी लागण्यासाठी कुलधर्म, कुलाचार म्हणजे देवी खंडोबा आणि गोत्र हे प्रत्येकाला माहीत असावं, असं छत्रपती शिवाजीराजांनी 4 शतकापूर्वी उभ्या महाराष्ट्राला आणि भारताला हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यापूर्वी ही सखोल माहिती महाराष्ट्रवासियांपर्यंत त्यावेळी पोचवलेली होती। परंतु दुर्दैवानं या देशावर 700 वर्ष यापूर्वी मोगल सत्ता आणि तदनंतर 150 वर्ष इंग्रज सत्ता, या सत्तेनं ही संस्कृती, हा देश नेस्तनाबूत करण्याचा त्यांनी संकल्प केलेला होता, पण तसं झालं नाही। छत्रपतींचं हिंदवी स्वराज्य ते आजही टिकून आहे आणि कारणही तशीच आहे। त्यांना संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांसोबत, रामदास स्वामींसोबत अजून एक फार मोठे गुरु मिळाले आणि 1674च्या महाराज्याभिषेकासाठी गाणगापूर ते रायगड अशी त्यांनी पायपीट केली आणि गाणगापूरच्या महाराजांनी त्यावेळी नरसिंह सरस्वती आविष्कारात रायगडावर शपथविधीला आले आणि त्यावेळी सर्वप्रथम मातोश्री जिजामातेचं तोंड भरून
गुणगौरव केला आणि तमाम आलेल्या भगिनींना सांगितलं, ही राजमाता, ही लोकमाता या राज्यामध्ये जन्माला आली नसती तर काय झालं असतं? हे ज्योतिषांनी सांगण्याचं कारण नाही, आम्हाला माहीत आहे. म्हणून त्या मातेचं गुणगौरव करून त्यांना आशीर्वाद दिला आणि तदनंतर स्वतःच्या हातानं त्या सिंहासनावर छत्रपती शिवाजीराजांना बसवलं. त्यांना एवढा मोठा आशीर्वाद दिला, तसला आशीर्वाद जगात अजून देवांना काय कुणालाही मिळालेला नाही. एवढा मोठा आशीर्वाद भगवान दत्तात्रयांच्या आविष्कारात शिवरायांना मिळाला आणि त्यांना सांगितलं, शिवबा, तुला असा आशीर्वाद मिळालेला आहे, वर्ष जातील, युग जातील, परंतु तुला असा आशीर्वाद मिळालेला आहे की जगात तुझं नाव कोणीच विसरूच शकत नाही. असा एवढा मोठा आशीर्वाद प्रत्यक्ष दत्त महाराजांनी नरसिंह सरस्वती आविष्कारात त्यांना दिला. यावरून शिवाजीराजांचं कार्य किती विशाल आहे हे आपल्या डोक्यापलीकडचा भाग आहे, विज्ञानाच्या अध्यात्माच्या पलीकडचा भाग आहे. एवढं कार्य छत्रपतींनी या महाराष्ट्रभूमीत केलेलं आहे. तमाम मानवजातीच्या बारीक सारीक बाबी जनतेपर्यंत पोचवलेल्या आहेत. प्रत्येकाला गोत्र आहे, देवी आहे, खंडोबा आहे, मृत पूर्वज आहे. बऱ्याच वेळी काही व्यवस्थित समजून न सांगणारे लोक की घरात मृत पूर्वजांचे टाक फोटो ठेवू नका असं चुकीची माहिती देत आहेत. कृपया संबंधितांना आपण सांगा, असलं चुकीचं मार्गदर्शन शिवाजीराजांसह स्वामींना खापणारं नाही. शिवाजीराजांची आज 16वी पिढी चालू आहे, तुकाराम महाराजांची 16वी पिढी चालू आहे आणि आम्हाला विचारलं तुमचे 5 पिढ्यांच्या आधी कोण होतं, ती नावं आपणाला सांगता येतील का? यावरून सेवा पितरांची महालय श्राद्धामध्ये भाद्रपद महिन्यात आपण अवश्य केली तर देव आपल्याला आशीर्वाद देतात. सर्वश्रेष्ठ अधिकार पितरांचा आहे, तदनंतर देवांचा आहे, हे विसरून चालणार नाही. म्हणून ही भारतीय संस्कृती शिवरायांनी घडवलेली आहे. तिला योग्य दिशा देणं, त्याचा समन्वय साधणं, यासाठी या कार्यातून मातृदेवो भव, पितृदेवो भव, राष्ट्रदेवो भव या साऱ्या संकल्पना या कार्यातून जनमानसापर्यंत पोचवल्या जातात. आज आपण श्रावण महिन्याच्या सांगतेच्या दृष्टीनं उद्या पिठोरी म्हणजे पोळा आहे, 26 ऑगस्टला हरतालिका आहे, 27 तारखेला गणेश चतुर्थी तथा गाणगापूरचे दत्त महाराजांच्या आधी ज्यांनी आविष्कार घेतला ते श्रीपाद श्रीवल्लभ त्यांची जयंती आहे. असे हे सर्व उपक्रम आहेत. 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर भागवत नाम सप्ताह आयोजित केलेला आहे. कृषी पर्यटन शासकीय विश्रामगृहासमोर दिंडोरी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. जून ते सप्टेंबर या काळात शेताच्या बांधावर वृक्ष लागवड आपण करत आहोत. ती पुढे सातत्यानं आपण सर्वांपर्यंत कृपया पोचवायची आहे. त्याआधी स्वामी कार्याचा अंतरंग समजून घेताना आज आपल्यामध्ये मूल्य शिक्षण प्रतिनिधी, गर्भसंस्कार प्रतिनिधी आणि शिशुसंस्कार प्रतिनिधी आले असतील. त्यांनी आपला परिचय देऊन घराघरामध्ये हे आपण का करायचं, तर आपलं वार्धक्य, आपलं म्हातारपण पुढच्या पिढीवर अवलंबून आहे. पुढच्या पिढीनं आपणाला जर वृद्धाश्रमात काढून दिलं तर तुम्ही काय करा. त्यासाठी आपण घराघरात पुंडलिक आणि श्रावणबाळ तयार करण्याला एक नामी संधी संस्कारांनी दिलेली आहे. म्हणून हे उभे असणारे गुरुजन प्रतिनिधी
शाळांना भेटी देतात, शिक्षक पालक एकत्र करतात, त्यात पालकांनी कसं वागावं, शिक्षकांनी कसं शिकवावं, विद्यार्थ्यांनी कसं शिकावं, या तिघांनाही विशेष संस्कार केले जातात. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. म्हणून देश टिकवायचा असेल तर प्रत्येकाच्या मनावर संस्कार होणं महत्त्वाचं आहे. आणि हे संस्कार फार कमी लोक करतात. त्यात आमच्या गुरुजनांच्या वाट्याला हे काम आलेलं आहे. म्हणून राज्यामध्ये जेवढे शिक्षक सेवेत आणि सेवानिवृत्त आहे, आपण सहानुभूतीपूर्वक त्यांच्याकडे ही जिम्मेदारी द्यावी आणि त्यांच्याकडून कोवळ्या मनांवर चांगले विचार रुजवावेत, हा त्यामागचा उद्देश आहे. तर पुढचा विभाग इथे प्रश्न उत्तर प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन आलेल्या दुःखित पीडित इथे जे येतात ते फार दुःख घेऊन येणारी मुमुक्षित माणसं आहेत, असे सहज येत नाहीत. बरेच इथे कॅन्सर रुग्ण आत्ता इथे बसलेले आहेत. सकाळपासून सुमारे 50 ते 60 रुग्ण कॅन्सरचे येऊन गेले आणि दिवसभर येत राहतात. त्यांचं दुःख निवारण करणं, त्यांना धीर दिलासा देणं, त्यांचे अश्रू पुसणं, हे काम बाहेर कोण करत नाही. कथा सांगणारे अनेक लोक आहेत. तुम्हालाही सुद्धा रामायण महाभारत गीता ऐकता येईल, सांगता येईल, परंतु ही जी दुःख तुम्ही आणलेली आहेत त्याला गोळ्या ठरलेल्या आहेत. डोकं दुखतं गोळे डोक्याचीच द्यावी लागते, पोट दुखतं पोटाचीच द्यावी लागते. कुठल्याही गोळ्या कुठल्याही आजाराला चालत नाही. म्हणून आमच्या गोस्वामी तुळशीदासांनी यावर एक भाकीत केलेलं आहे. रागी बागी जोगी नाडी और न्याय, इस पंचम को गुरु है लेकिन उपजत अंग स्वभाव. तपशिलात सांगण्याची गरज नाही. इथे प्रश्नोत्तर विनामूल्य मार्गदर्शनातून कुठल्याही जटिल समस्या असतील त्यावर तोंडी न बोलता लेखी स्वरूपात आपणाला मार्गदर्शन मिळणार आहे. कृपया दिलेलं लेखी मार्गदर्शन उभे असणाऱ्या आमच्या प्रतिनिधींमार्फत जर आपण समजून घेतलं तर निश्चितपणे आपणाला या प्रश्न उत्तर विभागाचं अनन्यसाधारण महत्त्व समजून घेता येईल. तर दुसरा विभाग येथे पुढचा विवाह मंडळ आलेला आहे. पैकी आपण बऱ्याच जणांनी आपल्या मुलामुलींच्या विवाह समस्येबाबत विचारणा केलेली आहे आणि त्यांची सोयीसुविधा म्हणून इथे विवाह मंडळ कार्यरत आहे. या विवाह मंडळाकडे सध्या सुमारे 1.5 लाखापेक्षा अधिक वधूवरांची नोंद प्राप्त झालेली आहे. राज्याच्या 36 जिल्ह्यांसह राज्यातून ज्यांना ऋणानुबंधाप्रमाणे विवाह करायचे आहेत, ज्यांना हुंडा भांडा घ्यायचा नाही, त्यांच्यासाठी ही फार मोठी पर्वणी आहे. म्हणून कृपया आपण हुंडा न घेता, सोनं नाणं न घेता, कुठलंही स्वार्थ वृत्ती न ठेवता, बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं आपण मुलाबाळांची विवाह करावीत. आजच्या मितीला सर्वात अवघड प्रश्न मुलींच्या लग्नाचा नाही, मुलांच्या लग्नाचा आहे. त्यातही मिळाली सोनबाई चांगली तर ठीक, खट्याळ सोनबाई मिळाली, घराचं काय होईल आणि देशाचं काय होईल हे कोणी सांगण्याची गरज नाही. म्हणून देश हा संस्कारावर, धर्म हा संस्कारावर अवलंबून आहे. म्हणून न कळत आपण सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातून धर्माचं आणि देशाचं काम करत आहोत हे विसरता कामा नये. म्हणून आज तगायत गेल्या 80 वर्षात जेवढी विवाह या कार्यातून स्वामींच्या कृपेनं झाली, आज तगायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाही. म्हणून आपलं जीवित सुखी करायचं असेल तर आपणाला या पद्धतींचा कृपया सहानुभूतीपूर्वक वापर करा, हे कळकळीचं आवाहन आहे. आणि एवढंच नाही,
आत्महत्या पीडित कुटुंबियांच्या मुलामुलींची लग्न कोण करेल? देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवणाऱ्या, देशाचं रक्षण करणाऱ्या शहीद जवानांच्या मुलामुलींची लग्न कोण करेल? सरकार थोडीच करणार आहे, हे आपल्यालाच करायचं आहे. म्हणून त्यासाठी हा सर्व खाटाटोप, सहसा हा खाटाटोप जगात कोण करत नाही. उद्योजक, श्रीमंत लोक तर ढुंकूनही बघत नाही. स्वतःच्या मुलामुलींसाठी कोट्यवधी रुपये खर्ची घालतात, गरिबांसाठी नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की गोरगरिबांसाठी या कार्यातून हे सारे उपक्रम सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातून करण्याला तुम्हा आम्हाला एक नामी संधी, पर्वणी, इतरांना आपण हे सांगत जावं की बाबा तुला एखाद्या गरीबाचा विवाह करता येईल तर बघ, तुला अश्वमेघ यज्ञ केल्याचं पुण्य मिळणार आहे. गरीबाचं जर एक लग्न केलं, यज्ञ केल्याचं पुण्य मिळेल. म्हणून कृपया सहानुभूतीपूर्वक आणि माणुसकीशास्त्र जवळ बाळगून आपण या देशात पुढील पिढ्यांपर्यंत सहानुभूतीपूर्वक या संस्कृतीचा वारसा पुढे टिकवावा, हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग या ठिकाणी कृषी प्रतिनिधी आले असतील, त्यांनी आपला परिचय देऊन कृषीवर अवलंबून असणारे 55 लघुउद्योग आहेत. काही कंपन्या येत आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांना पायावर उभं राहण्यासाठी छोटे छोटे लघुउद्योग त्यांनी आणलेले आहेत. अत्यंत भागभांडवल कमी असताना त्यांना कसं उभं करायचं, हा सारा परिचय मिळावा. कृषी महोत्सवातून, विविध विभागातून या कार्यातून केला जातो. कृपया सहानुभूतीपूर्वक आपण शेतकऱ्यांच्या बांधावर पोचावं, त्याला धीर दिलासा द्यावा. निसर्ग आपत्ती आहे, अनेक आपत्ती आहेत. गेल्या आठवड्याभरात राज्यात आणि देशात हाहाकार मांडलेला आहे पावसाने. काहींच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत, पिकासह अतोनात नुकसान झालेले आहे. या साऱ्या बाबी प्रतिवर्षी निसर्गनिर्मित, मानवनिर्मित होणाऱ्या ज्या आपत्त्या आहेत त्यातून त्याला धीर दिलासा देऊन त्याचा योगक्षेम कसा चांगल्या पद्धतीत चालवता येईल असं मार्गदर्शन कृषी विभागातून या कार्यानं करण्याचं प्रयोजन केलेलं आहे. त्यांना आपण कृपया सहानुभूतीपूर्वक सहकार्य करावं, हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन असाध्य आजारावर मात करण्यासाठी आणि देवानं दिलेलं आयुष्य निरोगी जगण्यासाठी इथे कॅन्सरचा दवा उपलब्ध आहे. त्यात सप्तरंगी आहे, रानभेंडी आहे, ब्लड कॅन्सर आणि घशाचा कॅन्सर ती बरा करते. वेखंड आहे, तो गाठीच्या कॅन्सर बरे करतो. म्हणून हे सारे उपचार बिना वेदना, बिना शस्त्रक्रिया, अत्यंत सोप्या साध्या पद्धतीत, बिना त्रास, अर्थात औषधं थोडी कडू तुरट आहे एवढाच भाग्या, ते डोळे झाकून घ्यावे लागतात. परंतु कापाकापी, वेदना, केमो या बाबींकडे कृपया आपण वळू नका. ते सामान्यांना परवडणारं नाही. केमो हे कॅन्सरचं उत्तर नाही. म्हणून कृपया सहानुभूतीपूर्वक आपण आमच्या डॉक्टरांकडे या दव्याची सखोल माहिती घेताना त्याची पथ्य काय आहे. तुम्ही औषधं घेऊन जाल, पण पथ्य कोण पाळेल? त्याला सर्वात महत्त्वाची काही पथ्य पेपरच्या पाठीमागे दिलेली आहे. त्यामध्ये वांगी, मका, उडीद, बाजरी, हिरवी मिरची ही वर्ज्य करावी लागेल. इतरांनी सुद्धा हे पदार्थ वर्ज्य केले तर त्यांना कॅन्सर होणार नाही. आणि नेमकं आपण महाराष्ट्रात तेच खातो. हिरवी मिरची तर आमच्या महाराष्ट्राच्या वाट्याला आलेली आहे. वांगे असं एकही घर नाही की वांगे कुणाला आवडत नाही. म्हणून कृपया सहानुभूतीपूर्वक बारकाईनं ही पथ्य समजून घ्यावी, तर तो दवा काम करेल. म्हणून अधिक माहिती
आमचे प्रतिनिधी आपणाशी सूचित करतील. पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन वास्तूचं वास्तूपण अबाधित ठेवण्यासाठी हा सारा खटाटो. बऱ्याच वेळा वास्तूमध्ये आता इथे जे कॅन्सर रुग्ण किंवा असाध्य रुग्ण आलेले आहेत, मग मी त्यांना विचारा, तुमच्या घरात किचनला काळा दगड का लावलेला आहे, कडप्पा लावलेला आहे? ज्या ज्या वेळी घरामध्ये काळा दगड लावला जातो तिथे असाध्य आजार, दवाखाना, नाही तर डोक्यावर कर्ज, हे ठरलेलं आहे. तथापि ज्या भगिनींच्या इथे घरात काळा दगड वापरलेला आहे, कडप्पा वापरलेला आहे, त्यांनी हात वरती केला तर मला उपाय देत आहे. त्यांनी हात वरती करावेत. धन्यवाद. थोडेसे हात वरती आलेत, पण बऱ्याच भगिनी आता सुज्ञ झालेल्या आहेत. घरी गेल्यावर घाबरून जाण्याचं कारण नाही. तो दगड तोडू नका. त्याला पिवळा किंवा पांढरा ऑइल पेंट मारला म्हणजे त्याचा रंग बदलला, तुमचं काम झालं. फार तपशिलात आणि खर्चात पडण्याचं कारण नाही. हे इतक्या सोप्या साध्या पद्धतीत हे वास्तुशास्त्र जगात कोणाला करता आलं नाही. ते सेवेकऱ्यांनी, आमच्या प्रतिनिधींनी जनमानसाच्या हितासाठी आणि आरोग्यासाठी ते आपल्यापर्यंत आणलेलं आहे. कृपया सहानुभूतीपूर्वक, विचारपूर्वक आपण याचा अभ्यासक बनावं, हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार प्रतिनिधी, वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. गोरगरिबांची कामं सोप्या पद्धतीत करण्यासाठी लोकन्यायालयाच्या माध्यमातून कोर्टात परत यायचं काम नाही, खेट्या मारायच्या नाही. एक वेळी त्र्यंबकेश्वरच्या पर्वणी तुम्हाला दर महिन्याला परवडेल, अन्य तीर्थक्षेत्र जाणं येणं परवडेल, पण कोर्टाची वारी परवडणारी नाही. म्हणून कोर्टाची वारी बंद करायची असेल तर इथे उभे असणारे जे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी सहानुभूतीपूर्वक संवाद संपर्क करावा, हे कळकळीचं आवाहन आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधींसमेत अन्य प्रतिनिधी आलेले आहेत. त्यात दुर्ग अभियान प्रतिनिधी, देशविदेश अभियान प्रतिनिधी, त्यामध्ये स्वयंरोजगार प्रतिनिधी, पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी, पशुगोवंश प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी, याज्ञिकी प्रतिनिधी आणि युवा प्रतिनिधी, हे 8ही प्रतिनिधी इथे आलेले आहेत. त्यांनी जनमानसामध्ये या कार्यात काय काय कामं केली जातात ती जनतेला डोळसपणे सांगा. बरेच लोक काही वेळा अज्ञानपणानं चुकीचं मार्गदर्शन करतात. कृपया सांगताना आलं तर चालेल, परंतु चुकीचं मार्गदर्शन करू नये. काही जिल्ह्यांमध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, काही वेगवेगळ्या भागामध्ये आमचे काही अज्ञानी प्रतिनिधींनी सांगितलं की घरामध्ये पितरांचे टाक ठेवूच नका म्हणे, फोटो ठेवूच नका म्हणे. असं काही मार्गानं सांगितलेलं नाही, सांगत नाही. कृपया उभयतांना आपण सहानुभूतीपूर्वक हा सल्ला द्यावा. ऐकणाऱ्यांनी सुद्धा हलक्या कानानं ऐकू नये, हे कळकळीचं आवाहन करताना इथे त्र्यंबकेश्वरला आणि दिंडोरीला यूट्यूब आहे. ते दर गुरुवार रविवारी आपण घरी ऐकू शकता आणि खात्री करू शकता. चुकीचं सांगणाऱ्यांचं कृपया ऐकू नका, हे कळकळीचं आवाहन आहे. म्हणून आपण योग्य धर्म आणि संस्कृती यासाठी इथे सारे ग्रंथ उपलब्ध आहेत, त्याची पानं चाळा. ग्रंथ समजले तर संत समजतील, संत समजले तर भगवंताकडे जाता येईल. म्हणून जीवनामध्ये ग्रंथ, संत आणि भगवंत याचा मेळ घालण्यासाठी आपण एवढ्या लांबून वेळ खर्ची घालून इथे आपण आलेला आहे. त्याचं काहीतरी चीज व्हावं, हा त्यामागचा उद्देश आहे. आता याज्ञिकी प्रतिनिधींनी इथे भूकंप होऊ नये म्हणून आणि सुनामी वादळ येऊ नये म्हणून हा अभ्यास आपणासमोर दाखवतायत. म्हणून गावोगावी आणि घरोघरी याचा कृपया सहानुभूतीपूर्वक आदर, विचार आणि त्याची आपण कृती मारुती मंदिरात किंवा सेवा केंद्रात करावी, हे कळकळीचं आवाहन.
शेवटचा विभाग इथे मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृतीत काम करणारा भगिनी वर्ग आलेला आहे. त्यांनी आपला परिचय देऊन या श्रावण महिन्याच्या सांगतेला कुटुंबामध्ये असंच श्रावण महिन्याचं वातावरण वर्षभर राहावं, सौख्य, समाधान, संस्कृती हे टिकून ठेवायचं असेल तर मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती ग्रंथाचे जर तुम्ही पानं चालली तर त्यात रोजीला येणारे सण वार व्रत वैकल्य आहेत आणि त्याचं अनन्यसाधारण महत्त्व भगिनींनी टिकून ठेवलेलं आहे. तथापि 2 प्रश्न भगिनी आज घेऊन आलेले आहेत, जाहीर सांगायला हरकत नाही. एक, कुटुंबातली व्यसनाधीनता. खूप लोक व्यसनी झालेले आहेत, चोरून व्यसनं करतायत. काहींना तर मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे, 24 तास तो मोबाईल कानाला आहे. आणि इथे दर गुरुवार रविवारी त्यातले 10 तरी लोक मनोरुग्ण झालेले आहेत. खूप मोबाईल बघितल्यानं, ऐकल्यानं, खेळल्यानं. मोबाईल खेळण्याची एक फॅशन झालेली आहे आणि ही प्रकृतीला, हृदयाला, डोळ्याला, फुफ्फुसांना कॅन्सरकड नेणारी आहे. आता यात काय समजायचं ते आपण समजा. त्याचा कमीत कमी वापर करावा हे कळकळीचं आवाहन आहे. जेवढा कमी वापर कराल तेवढं तुमचं आरोग्य चांगलं. म्हणून ह्या अत्यंत धोकादायक बाबी आपणाला जनतेसमोर सहानुभूतीपूर्वक पोचवायच्या आहेत. त्या पोचवताना जी काही व्यसनं करणारे लोक आहेत त्यांनी जशी तुम्ही श्रावणात सेवा केली तशीच पुढे शंकराच्या पिंडीवर रुद्र किंवा महिम्न वाचून ते तीर्थ जर तुम्ही त्यांना दिलं, आबालवृद्धांना किंवा जे मांसाहार करणारे आहेत, मद्यपी धूम्रपी आहेत, त्यांना तुम्ही चहातून, जेवणातून, पिण्याच्या पाण्यातून ते तीर्थ दिलं, महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाईन आणि ते शाकाहारी निर्व्यसनी होते. तेही घरचे घरी, कुठेही न जाता. हा एक सोपा उपाय भगिनी करू शकतात. तर दुसरा उपाय, डोक्यावर वाढणारं कर्ज ते कसं खाली येईल त्यासाठी अनेक भगिनींनी आज विचारणा केलेली आहे. लेखी उत्तर आहे, त्याचं नाव श्रीयंत्र. हे श्रीयंत्र आहे. या श्रीयंत्रावर कमळगड्ड्याची माळ अर्पण करावी. का तर लक्ष्मीचं वाहन कमळ आहे आणि तेवढी कमळं आपल्याजवळ उपलब्ध नाहीत. तेवढी कमळं 108 मिळवणं कोणालाही शक्य नाही, कारण ते दुर्मिळ आहे. म्हणून कमळाच्या फुलातून प्राप्त झालेलं बी, त्याची केलेली माळ, त्याला कमळगड्ड्याची माळ म्हणून कमळ समजून ती माळ त्या श्रीयंत्रावर अर्पण करावी. आणि भगवान विष्णूंना आवडणारी ही तुळशीची माळ आहे. या तुळशीच्या माळेवर त्यांचा मंत्र म्हणावा. तुमच्या नित्यसेवेत आहे. विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र, व्यंकटेश स्तोत्र याचं श्रीसूक्त याचं पठण करावं. प्रति रोजीला ही सेवा झाल्यावर दर पौर्णिमेला घरचे घरी स्वतः सत्यनारायण करावं. एवढे पुरोहित आपल्याला मिळणं अशक्य आहे. म्हणून तुम्हीच पुरोहित व्हा. एक वाटीभर शिरा बनवायचा प्रसादाचा. त्या श्रीयंत्रासमोर, रुद्रयंत्रासमोर, कुबेर यंत्रासमोर 3 सुपाऱ्या मांडाव्यात. गणपती वरून कुलदेवता. एक मुठभर गहू, मुठभर तांदळावर त्या ठेवाव्यात. फार गहू तांदूळ लागत नाही, मुठभर फार झाले. ही मराठी 5 अध्यायाची पोथी आपण पौर्णिमेच्या दिवशी वाचावी. तो प्रसादाचा नैवेद्य दाखवावा, आरती करावी. सत्यनारायण झाला. इथे आलेल्या भगिनींपैकी ज्या भगिनी प्रति पौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात, कृपया त्यांनी हातवरती करावेत. 50% हातवरती आलेले आहेत. उर्वरित भगिनी नव्या आहेत. त्यांना कोण सांगेल? तुम्हीच जर त्यांना समजावून सांगितलं तर त्याही समृद्धीकडे पाऊल टाकतील. त्यांचंही भलं होईल, त्यांच्याही डोक्यावरचं कर्ज खांद्यावर किंवा खाली येईल. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, हे सर्व करत असताना जेणे ईश्वर मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. आधी तुम्ही सेवेकरी व्हा.
रोज स्वामी चरित्र 3 अध्याय 11 माळा जप करा, पंचमहायज्ञ करा, शाकाहारी राहा, मग अनुभूती घ्या. आणि वर्षातून एकदा तरी आपल्या देवी खंडोबाला जाऊन सन्मान करून या. याला असली सेवेकरी म्हणतात. म्हणून मग हात वरती करताना ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे त्यांनी हात वरती केलेले आहेत, त्यांना ही कृती करणं क्रमप्राप्त आहे. खूप वेळ आपला घेणार नाही, तथापि वेळेला विराम करून या श्रावण महिन्याच्या आपणाला शुभेच्छा देऊन परवापासून येणारा गणपतीचा भाद्रपद महिना आणि पितृपक्ष याला आपण सामोरं जात आहोत. आणि महालयसुद्धा स्वतःला करता आला पाहिजे अशा सोप्या पद्धतीची ग्रंथसंपदा इथे उपलब्ध आहे. ती कृपया आपण घेऊन जावी आणि त्याप्रमाणे घरचे घरी आपणच स्वतः पुरोहित व्हावं, परावलंबत्व सोडून द्यावं आणि स्वावलंबी जीवनातून ही भारतीय संस्कृती आपण नव्या पिढ्यांच्या हातात सहानुभूतीपूर्वक द्यावी, एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून आपण प्रार्थना करू. आणि प्रार्थनेनंतर सर्वप्रथम भगिनी मौनानं नंबर 1च्या गेटनं समाधीमठ औदुंबर यज्ञशाळेला केवळ परिक्रमा मारून स्वामींसमोर हात जोडून प्रार्थना करतील की स्वामी आम्हाला आशीर्वाद द्या, आम्हाला समस्यामुक्त करा, आम्हाला दुःखमुक्त करा, आम्हाला चिंतामुक्त करा. आम्ही स्वामी तुमचं काम करू. तुमचं काम करू याचा अर्थ असा की तुम्ही महिन्याला 10 कुटुंब घडवा, त्यांच्यापर्यंत हे स्वामींचं काम पोचवा, अशी विनंती केली तर स्वामी तुमचं काम करतील. तुम्हाला मान्य आहे की नाही? बरं, येणेप्रमाणे जर आपण ही विनंती केली, स्वामींना काम करावं लागेल. तुमचं झाल्यानंतर पाठोपाठ पुरुष प्रतिनिधी नंबर 2च्या गेटनं त्याप्रमाणे कृती करतील. उर्वरित पुढच्या वेळेत आज गुरुवार आहे आणि मधल्या वेळेत आपण स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करत असतो. जे भाग्यवंत असतील ते त्यात भाग घेतील, ज्यांना वेळ आहे ते भाग्यवान ठरतील, त्यांनी त्यात वेळ द्यावा. इथे मंगळवारी सप्तशती वाचली जाते, रविवारी खंडोबाची मल्हारी सप्तशती वाचली जाते, शुक्रवारी दुर्गा सप्तशती संस्कृत वाचली जाते. असं प्रत्येक वाराच्या देवतेंच्या केल्या जाणाऱ्या सेवेमध्ये ज्यांना वेळ आहे त्यांनी अवश्य भाग घ्यावा, हे कळकळीचं निवेदन आहे. पुनश्च वेळेला विराम करून, वाणीला विराम करून आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन सामुदायिकरित्या आपण प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.